brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हम तुम्हारे साथ हैं जिंदाबाद जिंदाबाद हम तुम्हारे साथ हैं जिंदाबाद 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 रत्नमाला मेंढेला न्याय मिळालाच पाहिजे रत्नमाला मेंढेला न्याय मिळालाच पाहिजे प्रदीप भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ प्रदीप भाऊ आगे बढ़ो. रत्नमालाबाई मेंढेला न्याय मिळालाच पाहिजे. असा कसा नियम काय मिळाल्याशिवाय राहत नाही. कसा नियम काय मिळाल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची उपद्रव घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मालक, पण लोकशाही मॅडम. तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. माचीस काढून घेते. माचीस माचीस एक
मी ड्रेस मागवतो, दुसरं काही करीत नाही. कोण देणार मला? मुंबईला जा म्हणते, दिल्लीत जा म्हणते, तिथं जाऊन फोन लावा. कुणाला फोन लावायचा मी? कुणाला लावायचा मी फोन? मला अधिकारी भेटत असते तर मी तुमच्या दारात आलो काय झालंय? कशाला न्याय मागता तुम्ही? नाही का? कशासाठी नाही घेत? काय अडचण आहे माझी? हा, माझी अडचण काय अडचण तुमची? काय? माझ्या अडचण सर माझ्या शेतात छाती इतकाला पाणी असते, 5-5 फूट 5 एकर शेती आमची नुकसान होते दरवर्षी. माझं उत्पन्नाची घट होती. मी तुम्हाला पैसे मागितले नाही, मी आता न्याय मागतो. मला आउटलेट पाणी काढून द्या म्हणतोय. का देत नाहीत हे? कमून रेल्वे प्रशासनापाशी यांचे मिंदेपण आहे काय? हा, मला प्रत्येक वेळेस तहसीलदारला भेटायला गेलो मी 3 दिवस फोन लावत होतो. ते मला म्हणत होते आम्ही तिकडे ते विमानतळाचं काहीतरी पाहणी करायला गेलो, तुम्हाला आल्यानंतर भेटतो. तिथं नंतर 3 दिवस लागलं मला. 3 दिवसाच्या नंतर मी भेटलो तर मला पाठीमागून नंबर लिहून दिला. मला म्हणले तुम्ही ह्याच्यापाशी जा, मला फोन लावा. मी म्हणलं साहेब हे अधिकारी मला कुठं भेटते? मला म्हणले जिथं भेटते तिथं. मी म्हणलं मुंबईला का दिल्लीला का नगरला? ते मला म्हणले मुंबईला जा, दिल्लीला जा, नगरला जा, कुठं जा. त्यांच्यापाशी जाऊन मला फोन लावा. ते अधिकारी मला भेटत असताना मी तुमच्या दारात आलो असतो का? ह्याचं उत्तर द्या मला. नाही ना भेट द्याली साहेब. अहो नाही. कवडीमोल भावनाने दिली आहे आणि त्यामध्ये लोकांच्या जमिनी ह्या भरपूर लोकांच्या जमिनी गेल्या आणि ते आता त्यांच्याकडे भूमी उपलब्ध नाही आणि घर सुद्धा नाही. घराचा जर मोबदला पाहायला गेला तर आता त्या 1 लाखच्या अंदाजमध्ये मिळाला आणि तो घर बांधू शकत नाही. बरेच 50% म्हणजे अरे डोळ्यात गेलं ते पाणी मारा. पाणी अरे पाणी घे ना. माझी फसवणूक झालेली आहे 4,65,000 फसवणारे. माझा पैसा धुणं भांडे केलेला आहे फसवणारे. अमर कॉलनीतले अमर गजानन ठाकूर, माया अमर ठाकूर, छाया बंटी ठाकूर, बंटी गजानन ठाकूर या लोकांनी माझे धुणं भांड्याचे कष्टाचे पैसे 4,65,000 रुपये हडपलेले आहेत. ते परत मागत असताना देत नाही आहे. 2023ला मी फैजलपुरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. फैजलपुरा पोलीस स्टेशन त्याला फसवेगिरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून श्रेणी मला टाळाटाळ करत आहे. 8 मार्च रोजी मी CP ऑफिस समोर उपोषणला बसले असता मला 2 लाख रुपयाची रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवण्यात आलं आणि 2 लाखाचं सेटलमेंट करण्यात आलं. 7,000 रुपये महिन्यांनी ते प्रेशर मध्ये येऊन श्रेणी मी ते सही दिली. आता तुम्ही सांगा 7,000 रुपयाने 2 लाख रुपये मी घेऊ का? माझ्या एवढा कष्टाचा पैसा आहे. 4,65,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसा हवा आहे आणि मला या लोकांनी पैसा देण्यात यावा, नाही तर पूर्ण परिवारावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच का बरं? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच का बरं? तर प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आहे ना. आज महिलासाठी अधिकार आहे, महिलासाठी सगळे काही झटणारे लोक आहे. पण माझ्यासाठी कोण आहे? आज मी अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्यात जाऊन फिरलेली आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता. आज माझ्यासाठी कोण आहे? महिलासाठी एवढाले भाषण देणारे लोक प्रत्येक ठिकाणी गेली. हाड कुत्र्या दुसरं घर पाय अशी माझी दशा झालेली आहे. माझ्यावर सबूत आहे, माझ्यावर व्हिडिओ आहे. त्यानं कबुललेला का 4,65,000 आम्ही दुकान विकल्यावर तुझे पैसे तुले परत करतो म्हणून शनानी माझ्यावर मी दिलेले पैशाचे 10 बाया सबूत आहे. तर मला काऊन न्याय नाही भेटत आहे? मला काऊन फिरवत आहे? मला फिरवण्याचं कारण काय आहे? काऊन फिरवत आहे? मला फिरवू मी कंटाळलेली आहे. मी मानसिक त्रासानं कंटाळून गेलेली आहे. आज मला कोणी नाही द्याले, समोर नाही आलेला आहे. ना पोलीस स्टेशन आहे, ना आमदार खासदार आहे, ना नगरसेवक आहे, ना कोणी आहे. मी आज अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्या धुणं भांडे करणारी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पैदल फिरलेली आहे. या माझ्या त्रासाचा कोण जिम्मेदार आहे? यातले कोण न्याय देणार
एक महिलासाठी म्हणतात, महिला आझादीसाठी म्हणून सेनेनी महिलाले आम्ही महिलाच्या अत्याचारवर हे करू, पण त्या महिलाच्या त्याच्यासाठी हे करू. मी प्रत्येक महिलाले न्याय देणार वाल्यापाशी फिरली, महिला मंडळवाल्यापाशी गेली. महिला मंडळवाले म्हणते आम्ही नवरा बायकोच्या भांडणात सोडवतो, म्हणते याच्यात आम्ही करू शकत नाही. म्हणते माझ्यासोबत असं काहून झालं, काहून होत आहे मला. शासनाला काय मागणी आहे तुमची? शासनाला मागणी आहे माझे पैसे परत देण्यात यावे, नाही तर मग मला त्यांच्या पूर्ण परिवार, ठाकूर परिवार, छाया, माया, अमर, बंटी याच्यावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात.